नमस्कार. आयुष्य, तारुण्य आणि अनुभवातून येणारं शहाणपण या सगळ्या गोष्टींवर खांडेकरांची एक अप्रतिम रूपकथा आहे. चला, आज आपण याच कथेचा, गवताच्या पात्याची कहाणीचा अर्थ उलगडून पाहूया. कथेची सुरुवातच मुळी खूप शांतपणे होते. कुठलाही गाजावाजा नाही, तर एका साध्या, पिवळ्या पडलेल्या गवताच्या पात्याच्या आठवणीने. एक अशी आठवण जी थोडी उदास आहे, पण खूप काही सांगून जाते. आणि हाच तो इशारा आहे जो ते पिवळं पडलेलं पान आपल्या आजूबाजूच्या टवटवीत हिरव्यागार पात्यांना देतंय. पण त्यांना हा संदेश कळेल का? नाही. सध्या तरी हे समजणं त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्यच आहे. ही कथा आहे एक रूपककथा. म्हणजे काय? तर एक अशी कथा ज्यातली पात्र, घटना ह्या सगळ्यामागे एक मोठा दडलेला अर्थ असतो. आणि खांडेकर तर या लेखन प्रकारात एकदम माहीर होते. साध्या सोप्या गोष्टींमधून जीवनाचं मोठं तत्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी होती. तर मग आपण थेट त्या गवताच्या पात्याच्या भूतकाळात जाऊया. त्या काळात जेव्हा ते एक गवताचं पातं नव्हतं, तर एक गर्विष्ठ रंगीबेरंगी फूल होतं. विचार करा, एकेकाळी हेच गवताचं पातं एक सुंदर डौलदार फूल होतं. रंगांनी भरलेलं, गर्वाने फुललेलं आणि उद्या काय होणार आहे याची जराही कल्पना नसलेलं. एकदम तारुण्याच्या धुंदीत जगणारं. त्याच्या नजरेतून पाहिलं तर हे अख्खं जग जणू त्याच्याच सौंदर्याचं कौतुक करण्यासाठी होतं. आणि खाली असलेलं गवत, ते तर केवळ मूक प्रेक्षक होते, ज्यांच्याकडे ते तुच्छतेने पाहायचं. पण बघा, निसर्गात काहीही कायम टिकत नाही आणि फुलाचा हा बहरलेला गर्विष्ठ काळही कायमचा नव्हता. आणि मग तो बदल घडतोच. एक असा नाट्यमय बदल जो त्या फुलाची ओळखच पुसून टाकतो. त्याचा डौल, त्याचा रंग, त्याचा गर्व सगळं काही गळून पडतं. आणि त्या जागी एक साधं, नम्र रूप समोर येतं. आता गवताचं पातं बनल्यावर मात्र त्याचं जग पूर्णपणे पालटून गेलंय. त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. आता तो अहंकार नाहीये. त्याची जागा घेतली आहे शांत, शहाणपणाने आणि नम्रतेने. हे शहाणपण असं आहे जे फक्त अनुभवातूनच, एका मोठ्या बदलातून गेल्यानंतरच मिळू शकतं. आणि जेव्हा ते गवताचं पातं त्या नव्या टवटवीत फुलांकडे पाहतं, तेव्हा त्याच्या मनात हाच विचार येतो. एक अपूर्ण राहिलेली इच्छा, एक आठवण, की कधीकाळी मलाही असंच मोठं व्हायचं होतं. आणि इथेच या कथेचा खरा संघर्ष सुरू होतो. तो म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण जवळ असूनही ते दुसऱ्याला समजावून सांगता न येण्याचा एकटेपणा. ही गोष्ट त्या तरुण पात्यांना कशी कळणार? ठीक आहे, तर मग आता ह्या कथेच्या मूळ गाभ्याकडे वळूया. ह्या प्रतीकांमागे, ह्या रूपकामामागे नक्की काय अर्थ दडलेला आहे ते समजून घेऊया. तर मग या रूपकाचा अर्थ अगदी सरळ आहे, नाही का? फूल म्हणजे काय? तर तारुण्याचा तोरा, ती बेफिक्री. आणि गवताचं पातं, ते म्हणजे अनुभवातून आलेलं शहाणपण, ती नम्रता. हे आयुष्याच्या दोन टोकांचं प्रतीक आहे. खरं तर ही कथा दोन पिढ्यांमधल्या अंतरावर, म्हणजे जनरेशन गॅपवर, एक खूप मार्मिक भाष्य करते. जे आज आयुष्याच्या ऐन उमेदीत आहेत आणि ज्यांनी ती उमेद अनुभवली आहे, त्यांच्यातलं अंतर ही कथा दाखवते. ही फक्त एका फुलाची किंवा गवताच्या पात्याची गोष्ट नाहीये. ही आपल्या सगळ्यांच्या मानवी प्रवासाची कहाणी आहे, जी कधीच जुनी होत नाही. ही कथा आपल्याला आयुष्याच्या दोन अगदी वेगवेगळ्या टप्प्यांमधून घेऊन जाते आणि हे दाखवते की काळानुसार आपलं जग, आपली मूल्य आणि जगाकडे पाहण्याची आपली नजर कशी पूर्णपणे बदलून जाते. आणि गंमत बघा, या कथेचं सौंदर्य आणि त्यातली खंत दोन्ही एकाच गोष्टीमध्ये आहे. ती म्हणजे शहाणपण ही काही शिकवण्याची गोष्ट नाहीये, ते जगावं लागतं, अनुभवावं लागतं. आणि म्हणूनच त्या तरुण फुलांचा तोरा किंवा तो अहंकार, ती त्यांची चोख नाहीये. ते तर फक्त जीवनाच्या या न बदलणाऱ्या चक्रातली आपली भूमिका बजावत आहेत इतकंच. आणि हाच विचार ही कथा आपल्या मनात सोडून जाते. एक असा प्रश्न जो आपल्याला स्वतःच्याच अनुभवांनी लिहिलेल्या कथांचा विचार करायला भाग पाडतो, की आपला आजचा मी तरुणपणीच्या मीला काय सांगेल. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?